आणि आता बातमी लक्ष्मण हाकेंची आहे। जरांगेंच्या मागण्या रास्त आहेत, पण त्यावर ओबीसी आरक्षण हे उत्तर नाही असं लक्ष्मण हाके म्हणालेत। तर आमच्या मागण्याच रास्त आहेत, ओबीसीत जाणारच असा निर्धार जरांगेंनी केलाय। हाकेंना मनोज जरांगेंनी हे उत्तर दिलंय। माझं म्हणणं काय, जरांगे पाटलांची मागणी रास्तही आहे। मी एवढा संवेदनशील आहे, तर मग जो शेतकरी आहे ज्याच्यावरती अन्याय होतो ते बोलतायत, त्यांची मागणी रास्त आहे, पण उत्तर ओबीसी आरक्षण नाहीये। ओबीसी आरक्षण हे रिप्रेझेंटेशनसाठी आहे, प्रतिनिधित्वासाठी आहे। गावगाड्यातल्या बलुत्या अलुत्याचं इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रतिनिधित्व असलं पाहिजे, यासाठी ओबीसीचं रिझर्वेशन आहे। जर त्यांना वाटतंय जरांगे पाटलाच्या किंवा मराठ्यांच्या मागण्या रास्त आहेत, आम्ही तेच म्हणत होतो ना मग दीड वर्ष, तुमचं आमचं काही नाही, कशाला नाराजी करता धनगर मराठ्यात, कशाला ओबीसी मराठ्यात करताय, आमच्या मागण्याच रास्त आहेत आणि ओबीसीतच आहेत, त्याच्यामुळं आम्ही ओबीसीत जाणारच आहेत। हे काय करतात नेते, विनाकारण आमच्या विरोधात मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, याच्यासाठी धनगर समाजाचा ओबीसी समाजाचा फक्त वापर करायचा राजकीय स्वार्थासाठी, सत्य असून सुद्धा विरोध करायचा। आणि हे मागच धनगर बांधवाला कळालं होतं, मागच कळालं होतं।